कसारा येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। याच पार्श्वभूमीवरती कसाऱ्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्याची पाहणी करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहापूर तालुका संघटक तथा वरिष्ठ नेते चंद्रकांत जाधव यांनी समतोल न्यूजचे प्रतिनिधी संदीप पंडित यांच्याशी संवाद साधला। यावेळी त्यांनी कसारा पाणी पुरवठा नियोजनाची त्रुटी, मोखावणे गावातील स्वतंत्र पाणी नियोजनाबाबतचा खुलासा तसेच इतर व्यावसायिकांना पाणी वळवल्याचा आरोप करत प्रशासनावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच पाणी प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आणि इतरत्र पाणी वळवल्याच्या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र जन आंदोलन छेडून रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला आहे। सर्वात महत्त्वाचं असं आहे की यापूर्वी देखील याच तलावातून कसाऱ्या गावाला आणि मोखवण्याला पाणी पुरवठा होत होता आणि त्याचं नियोजन राहायचं की बाबा पावसाळा संपला की हे पाणी आपण ऑक्टोबरपासून खालचा जो वाहणारा पाणी आहे म्हणजे तलावाच्या खालच्या बाजूने जे वाहतं पाणी लिकेजचं ते पाणी आपण जॅकवेलमध्ये घेत होतो आणि ते पाणी आपण गावाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत ते पाण्याचं वाटप करत होतो। त्याच्यामुळं तलावाच्या पाण्यामधली आपली जी 70 HP जो आता नवीन पंप झालेला आहे तो पंप आपण फेब्रुवारीपर्यंत वापरत नव्हतो। परंतु आता सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की यांनी पाऊस बंद झाल्यानंतर ताबडतोब यांनी या 70 HP पंपानी कसारा गावासाठी पाणी पुरवठा चालू केला। त्याच्यामुळे जो खाली वाहणारा पाणी होता तो संपूर्ण पाणी नाल्याने वाहून जात होता। त्याचं कारण पण एक वेगळं आहे। खाली जो विकासक एक नवीन विकासक बसलेला आहे त्याचं मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू आहे। आता आपण गेल्यानंतर तुम्हाला ते दाखवतोच मी। त्याचं एक मोठं बांधकाम चालू आहे। त्या विकासकाला पाण्याची फार अत्यंत गरज आहे। मग त्या पाण्याची तो पाणी त्यांनी स्वतःसाठी उचलतोय। इतकंच नाही तर कसाऱ्या गावातले आणि आजूबाजूचे जवळजवळ 15 टँकर या ठिकाणी चालू आहेत पाणी पुरवठ्याचे। ते संपूर्ण टँकर ह्याच पाण्यावर भरले जातात आणि ते हॉटेलला विकले जाते। त्या रुस्तमजी नामक जो बिल्डर आहे त्याला पाणी दिलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की जो वाहणारा पाणी आहे त्या पाण्याला न हात लावता तो पाणी त्यांनी एक व्यापारी या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं आणि याच्यामध्ये खरं जर सरपंच तर जबाबदार आहेच, पण सरपंचापेक्षा पण उपसरपंच हा जास्त जबाबदार आहे। कारण उपसरपंच हा ठेकेदार आहे, त्या बिल्डरचा खास करून तो ठेकेदार आहे। ठेकेदार असल्यामुळं तो संपूर्ण त्या रुस्तमजी यांना मदत करतो। रस्त्याचं काम केलं, त्या रस्त्याच्या कामाला संपूर्ण पाणी हा तलावाचा वापरला गेला आणि त्याचा ठेकेदार हा स्वतः तो शरद वेखंडे उपसरपंच ते होते आणि त्यांनी अशा प्रकारचे या गावाचा जो पाणी आहे का जो पिण्याचा पाणी हा कशाही प्रकारचं बिल्डरला देता येत नाही, तो पाणी त्यांनी संपूर्ण तो पाणी त्या बिल्डरला दिल्या कारणाने आणि टँकरसाठी वापर केल्या कारणाने आज जो कसाऱ्याची पाण्याची परिस्थिती आलेली आहे ती टंचाईची परिस्थिती ही याला कारणीभूत ही ग्रामपंचायतचं नियोजन आहे। आणि त्याच्यापेक्षा एक सर्वात महत्त्वाचं बोललं जातं की जो आपला तलाव जो आता दिसतोय आपल्याला बांधलेला, या तलावाची शासनाचा निर्णय येतो की या तलावापासून 500 मीटरपर्यंत कुठेही ब्लास्टिंग घ्यायची नसते। आणि त्या बाबतीमध्ये मी त्यांना ग्रामपंचायतीला पत्र दिलं की त्यांनी ग्रामपंचायतीने ठराव घेतला की यांना ब्लास्टिंगला परवानगी द्या। मी लगेच त्याच्यावर हरकत घेतली की माझी हरकत आहे, आपला तलाव हा 500 मीटरच्या आत असल्या कारणाने आपण त्या ठिकाणी ब्लास्टिंगला परवानगी देऊ नये। त्यांनी कुठल्याही प्रकारचा न विचार करता ती परवानगी दिली। परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ब्लास्टिंग केले गेले। आता तुम्ही जाताना बघाल नाल्यामध्ये रुस्तमजी यांनी स्वतःची मोठी विहीर बांधलेली आहे आणि ती विहीर नाल्यात बांधून नाल्यामध्ये जे जाणारं पाणी आहे नाल्याच्या बाजूला त्यांनी एक मोठं बागदार त्या विहिरीला ठेवलेलं आहे आणि त्या नाल्याने जाणारं पाणी आज संपूर्ण त्या विहिरीमध्ये घेतो आणि ते विहिरीत घेतलेलं पाणी टँकरच्या साहाय्याने तो त्याच्या बांधकामाला वापरला जातो। इतकंच नाही तर त्या नाल्यामध्ये त्यांनी स्वतःचा एक पंप हाऊस बसवलेला आहे त्या रुस्तमजींनी आणि त्या पंप हाऊसद्वारे तो पाणी खेचून ते पाणी त्याच्यासाठी वापरतो। म्हणजे अशा प्रकारे एवढा मोठ्या कसाऱ्याच्या जो आपली जनता आहे 50-60 हजाराची जनता आहे त्यांच्या जीवाशी ही ग्रामपंचायत खेळते। आज जवळजवळ एवढ्या वर्ष ही योजना जवळजवळ तुम्हाला सांगतो 85-87 पासून ही योजना चालू आहे। आजपर्यंत अशी घटना कधीही घडलेली नाही। संपूर्ण पाणी गावाला पुरवठा होत होता। मागच्या एका वर्षामध्ये जुलै महिन्यामध्ये पाऊस झाला होता
जुलै महिन्यामध्ये पाऊस झाला तरी पण जुलैपर्यंत हा पाण्याचा पुरवठा आपण गावाला सुरळीतपणे केला होता. कधीही 1 तास आपण पाणी पुरवठा केलेला नाही. कारण का तर नियोजन हे आपण अगोदरपासूनच करत होतो, की गावाला पाणी पुरवठा हा शेवटपर्यंत झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण नियोजन करत होतो. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि ही ग्रामपंचायत फक्त आणि फक्त पैसा कसा मिळेल, हा पाणी ठेकेदाराशी कसा जाईल अशा मी ग्रामपंचायतीला पत्र दिलेले आहेत की म्हणजे सही आहे आपल्याकडे त्यांना पोच दिल्याची. तहसीलदारांना वेळोवेळी पत्र दिलेलं आहे. आपण या ठिकाणी विकासक हा स्वतःच्या फायद्यासाठी या पाण्याचा वापर करतोय. एवढंच नाही तर जे काही नदी नाले वाहतात, त्या नदी नाल्यावर खऱ्या अर्थाने अधिकार हा महसूल खात्याचा असतो. महसूल खात्याचा अधिकार असताना देखील त्यांनी त्या नाल्यामध्ये विहीर बांधली. मी तहसीलदारांना ते सांगितलं का साहेब यांना ब्लास्टिंगला परवानगी देऊ नका. यांना जर परवानगी दिली तर आपल्या धरणाला तडे जातील. परंतु तलाठी आणि सर्कल यांनी ब्लास्टिंगला परवानगी कशी काय मान्य केली काय कळत नाही. कारण हा मोखवणा हा गाव हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारची कोणालाही ब्लास्टिंगला किंवा काय अशी परवानगी देता येत नाही. असं असताना ती दिली. मग ती तलाठी आणि सर्कल यांनी कशी काय प्रकारची परवानगी दिली. आता मध्यंतरी एक तुम्ही पण बघितलं असाल की मोखवण्या गावाच्या काही कातकरी लोकांनी उपोषण केलं होतं तहसील कचेरीमध्ये की आमच्या घराला या ब्लास्टिंगमुळे तडे गेलेले आहेत. बघा मोखवणा गाव किती लांब आहे. मधून एक मोठी नदी वाहते आणि त्या बाजूला त्यांची घरं आहेत. त्यांना जर तडे जातात तर आपल्या धरणाला त्या धक्क्याच्या याच्याने तडे जाणार नाहीत का. एवढा मोठ्या प्रमाणावर लिकेज झालेला आहे. त्याला कारणीभूत हा ठेकेदार आहे आणि ठेकेदाराला पाठीशी घालणारी ग्रामपंचायतीची पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळं अशा प्रकारचे मी वेळोवेळी त्यांना कळूनही माझ्या पत्रांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने आज ही वेळ आलेली आहे. तर म्हणजे आम्ही जे हे करत होतो त्यावेळेस पाणी कपात ही न करता आम्ही सुरुवातीपासून त्या पाण्याचं नियोजन करायचं की कशा प्रकारचे आपल्याला गावाला पाणी देता येईल तो नियोजन करत होतो. परंतु यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही. यांनी फक्त एकच आता तुम्हाला सांगतो खरं म्हणजे आता मध्यंतरी त्यांनी एक मुलाखत दिलेली आपण बघितली असेल. ती मुलाखत दिली 17 तारखेला. त्या दिवशी त्यांनी मुलाखत देताना सरपंचांनी बघितलं का आपल्या तलावातलं पाणी कमी झालेलं आहे आणि पाणी कमी झालेलं आहे तेव्हा त्यांनी 18 तारखेपासून म्हणजे 18 मे पासून त्यांनी ती पाणी कपात केली. वास्तविक पाणी कपात ही कधी करायला लागते की जेणेकरून तुमचा मार्च एप्रिल मे इथून त्यांनी पाणी कपात केली पाहिजे की आपल्याला शेवटपर्यंत हा पाणी पुरवायचं आहे. आम्ही मान्य केला असता की जर एप्रिल मे पासून यांनी जर हा अशा प्रकारचा कपात केली असती पाण्याची तर आज ही परिस्थिती आमच्यावर उद्भवली नसती. आता बघा फक्त 1 फूट पाणी राहिलेलं आहे या तलावामध्ये. मग 1 फूट राहिलेलं पाणी आता तुम्ही गावाला पाणी पुरवठा होऊ शकतो का. 18 मे पासून यांनी पाणी कपात केली. आजची तारीख किती आहे 23. म्हणजे मला सांगा पार म्हणजे तलावात पाणी नाही त्यावेळेस पाणी कपात करतात. त्या पाणी कपातीला अर्थच काय. या अगोदरच्या मी मुलाखतीमध्ये रुस्तमजीच्या बाबतीत उल्लेख केला होता. तर त्यांनी जो नाल्यामध्ये बांधलेली ती ही विहीर आणि हा पूर्ण नाला त्यांनी बंद करून तो सर्व पाणी त्या नाल्याच्या याच्यातून त्यांनी विहिरीमध्ये घेतलेला आहे.